गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? दररोजचा बायकांना एकच प्रश्न पडतो की जेवायला काय बनवायचं. नवऱ्याला विचारलं काय बनवू तर नवऱ्याचं नेहमीचं उत्तर असतं, काय पण बनव. मला नाही, काय पण डिश एकदा तरी भेटू दे, मग मी बरोबर सांगते काय पण काय असतं. कधी कधी वाटतं काय पण बोलून असंच उपाशी ठेवावं, पण ते काय जमणार नाही. मग काय घेतली मी शेवभाजी बनवायला, कारण घरामध्ये सगळं सामान अवेलेबल होतं. मग विचार केला शेवभाजीच बनवते पटकन. तसंही काहीतरी चमचमीत खायची इच्छा झालेली माझी पण. मग काय कांदा टमॅटो सगळा परतून घेतला एका साईडला, लगेच पाणी गरम करत ठेवलं आणि मग नंतर कांदा टमॅटो परतल्यावर थोडंसं बटर टाकलं. बटर टाकून झालं, मग मस्त मसाले टाकायला घेतले. यामध्ये थोडासा पावभाजी मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला पण टाकला. आणि तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही तिखट लाल मिर्च ॲड करू शकता. मग त्यानंतर थोडीशी साखर टाकली. जर आपण फोडणीमध्ये थोडी साखर टाकली ना, तर कलर खूप छान येतो कोणत्या पण भाजीला. मग नंतर ग्रेव्हीसाठी टाकलं बेसन पीठ त्यामध्ये, कारण आपण वाटण नाही टाकणार या भाजीमध्ये. मग मस्त उकळ घेतली, मीठ टाकलं. एका साईडला लगेच तवा गरम करायला ठेवला आणि पाव कापून घेतले. पाव कापून घेतल्यानंतर त्याला मस्त बटर लावलं, कारण बटरशिवाय काही टेस्ट नाही येणार पावांना. मग इकडे भाजीला पण उकळ आलेली, मग लगेच कोथिंबीर टाकून घेतली. लगेच शेवभाजी खायची असेल ना तर तुम्ही शेव ॲड करू शकता, पण मला नंतर खायची होती मग मी प्लेटमध्येच घेतली. मस्त झाली होती खूप शेवभाजी. नंतर काय, कपाट लावायला घेतलं नवऱ्याचं. खूप दिवस झालं पेंडिंग काम होतं, मग आज विचार केला ते आवरूनच घेते. कामं आवरण्यामध्ये वेळ निघून गेला. असा होता माझा आजचा दिवस. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.